अवधन या संघाने कमबॅक केलं आणि त्या 2 षटकांचाच एक मोठा इफेक्ट इथे त्यांना विजयाचं शिल्पकार म्हणून देखील ठरताना आपण पाहिलंय. इथे दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. भरे लवळे आणि त्यांच्या विरोधात हडशी फिल्डिंग टीम. हडशी संघ एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या इथे जो पहिला बाउन्स आहे तो डोक्याच्या वरून गेला ना की फर्स्ट बाउन्स, आणि फर्स्ट बाउन्स जर डोक्याच्या वरून आहे पंचांनी कळवला तोच वाईड आणि तोच फर्स्ट बाउन्स आहे. प्रवीण सर आले लक्षात? हा, आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला मॅचला इथे आपण सुरुवात करतोय. दुसऱ्या मॅचला इथे आपण पाहतोय सुरुवात केली जाते आणि दुसऱ्या मॅचची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रवीण साठे. तर स्ट्राईकला असतील डावखुरा शैलीचे बॅटर सूरज कळमकर आणि नॉन स्ट्राईकला असतील धनंजय. पहिले दोन्ही चेंडू इथे प्रवीण यांची आपण गोलंदाजी पाहतोय. हळूवार पद्धतीने चेंडूला इथे वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. पहिल्या 2 चेंडूंवरती इथे आपण पाहू शकता एका धावेने इथे 22 स्वरूपाच्या धावेने इथे धावसंख्येची सुरुवात होती आहे. प्रवीण साठे एक अनुभवी खेळाडू आहे. रबर बॉल असू द्या, टेनिस बॉल असू द्या, हप्पीस टेनिस असू द्या, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्यांना आपण खेळताना पाहिलंय. आणि इथे मात्र संधी निर्माण केली होती पहिल्याच इथे विकेट प्राप्त करण्याची, परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब झालं. रबर बॉलला पकडणं थोडंसं अवघडच आहे, कारण जितका बाउन्स विकेटवरती होतो तितकाच बाउन्स हातामधून देखील होतो. त्यावरती तुम्हाला सॉफ्ट हँडचा वापर इथे करावा लागतो. हार्ड हँडमध्ये तुम्हाला ते चेंडू पकडता येत नाही. आणि हेच चित्र आपण पाहिलं. एक धाव त्या दरम्यान मिळते. दोन्ही बॅटर इथे संयमाने सुरुवात करतात. आखूटप्प्याचा चेंडू आहे, पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 3. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. दोन्ही बॅटरने आपल्या एकेका धावेने खातं उघडलं. तर एक 22 स्वरूपाची एक निर्धाव चेंडू आहे. प्रवीण साठे गोलंदाजीमध्ये एक चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये तैनात. चेंडू अडवताना काहीसा फंबल आतापर्यंत क्षेत्ररक्षकांचा होतोय. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होतोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 5. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगलं नियंत्रण गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्यांपासून बॅटरला दूर ठेवलंय परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे. इथे मात्र सरळ बॅटचा वापर. पिकअप शॉट. बॉल जाईल सीमारेषा पार. डीप लॉंग ऑफ भेदत येईल षटकार. 6 धावा. धन्यवाद. तिथे बाहेर जर चेंडू गेला तर जवळपास असेल तर जा, नाहीतर लांबवरती असेल तर जाऊ नका प्लीज. आपल्याला विनंती आहे. भरपूर चेंडू आहेत आपल्याकडे. एखादा हरवला दुसरा हरवला हरकत नाही, परंतु कुठेही लांब असं झाडाझुडपात जाऊ नका. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये प्रवीण साठे यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी, परंतु शेवटच्या चेंडूवरती केलेला प्रहार आणि त्यानंतर आलेला षटकार. 6 धावेने धावसंख्येची वाढ. धावसंख्या होते ती 11. पहिलं षटक संपलंय आणि दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने जो प्रवेश केलाय धनंजय यांना मिळालेले जीवदान आणि त्याचा घेतलेला पुरेपूर फायदा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आकाश यांना आमंत्रित केलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जातोय. पटपट आपापल्या जागा बदला. सगळे क्षेत्ररक्षक जवळपास बाउंड्री लाईनला लगोलग आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. बॉल जाईल
डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, येईल षटकार, येईल चौकार 4 धावेंसाठी. 4 रन्स. इथे आपण पाहतोय बॅट वरतून ज्यावेळेस चेंडू ब्रश होतोय त्या ठिकाणी लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू इथे ट्रॅव्हल होतो आणि त्या दरम्यान आलेला चौकार. 4 धावेने आलेल्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. आता मात्र क्षेत्र बदललं जात आहे. काऊ कॉर्नर आणि सीमारेषेच्या पलीकडे गेलेला चेंडू चौकारा पाठोपाठ आलेला हा खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. चौकारा पाठोपाठ आलेला षटकार आणि धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. पहिल्या 2 चेंडूंवरती आकाश यांनी तब्बल 10 धावा खर्च केल्यात. डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाज बॅटरच्या विरोधात डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज वापरणं हे कुठेतरी निर्णय फसल्यासारखं दिसतंय. पुन्हा एकदा फुल टॉस परंतु उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बॅटवरतून हलकासा ब्रश लॉंग स्टॉपच्या जवळ इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान अडवलेला चेंडू सिंगल प्राप्त होतीये. एका बाजूने सूरज तर दुसऱ्या बाजूने धनंजय या जोडीने केलेली अप्रतिम अशी सुरुवात. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 22. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 11 आल्यात. 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न इथे फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगलं कमबॅक आकाश यांचं देखील म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 10 परंतु पुढच्या 2 चेंडूंवरती आलेली सिंगल आहे. इथे मात्र फुल टॉस स्विच हिटचा प्रयत्न इथे केलाय आणि बॉल देखील जाईल कव्हर पॉइंटच्या दिशेने. सीमारेषा पार. 1 बाउन्स येईल चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी. धन्यवाद. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील स्विच हिटचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेलं यश कौतुक करावं लागेल धनंजय यांचं देखील. इथे मात्र बॅकफुटला गेलेत. बॉलला इथे कट केलाय. शॉर्ट बॅकफुट पॉइंटच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल त्या दरम्यान मिळेल आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर भरे लवळे संघाची धावसंख्या विदाउट लॉस 27 धावा. 27 फॉर विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27. इथे निलेश जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज उद्धव एक उंच पुरा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होत आहेत. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 3ऱ्याला सुरुवात होईल. 18 चेंडू आणि 42 धावा. काहीच सोपं तर काहीच अवघड असं आव्हान आपण पाहतोय. कृष्णा यांच्याकडे ती क्षमता आहे या धावसंख्येचा पाठलाग करण्याची. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्यावरती केलेला पुल इथे होईल सक्सेसफुल आणि बॉल देखील इथे आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथे मार्गस्थ केला जातोय आणि त्या दरम्यान येतोय तो चौकार. 4 धावा कृष्णा यांच्या बॅटमधून. खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. इथे देखील फुल टॉस परंतु इथे फटका फसतोय परंतु यष्टीरक्षक इथे सोप्पा झेल इथे हातातून निसटतोय आणि कृष्णा यांना मिळालेलं जीवदान की फॅक्टर बॅटरला मिळालेलं हे जीवदान आहे. हे जीवदान नक्की महागात पडेल की नाही येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल. कृष्णा यांना मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा ते फायदा घेण्यासाठी सज्ज होत आहेत. 32 धावा झाल्यात. 2 बॅटर इथे बाद आहेत. उद्धव यांचं कौतुक करावं लागेल. एका चौकारानंतर कमबॅक करून दिलं होतं.
इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. वा, काय क्षेत्ररक्षण केलंय सौरभ यांनी. अप्रतिम अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण आहे. संघासाठी 2 धावा वाचवल्यात, या देखील फार महत्वाच्या आहेत. अगदी आवाक्याच्या बाहेर चेंडू होता परंतु शरीराचा पुरेपूर फायदा घेतला. अशा वेळेस ही परिस्थिती फार अवघड असते, डाईव्ह मारावी की नाही, परंतु जो प्रयत्न केला सौरभ यांनी हा देखील लाजवाब आहे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या होते ती 34. 2 बॅटर बाद अशी या संघाची. पुढचा चेंडू उद्धव यांचा कृष्णा यांच्यासाठी. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल देखील जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. चाळीस धावा झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत. 40 रन्स पर लॉस ऑफ 2 विकेट. कृष्णा यांना मिळालेलं जीवदान, इथे फायदा घेतला जातोय. 14 चेंडूंमध्ये 30 धावा. दोन्ही संघांकडे समान मॅच आहे आता. कृष्णा यांना मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू, बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय फाईन डेकच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा. 2 बॅटर बाद 42 धावा झाल्यात. सामन्याचं समीकरण बदलणारी ही बॅटिंग आहे. कृष्णा यांना मिळालेलं जीवदान आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं असेल की ज्या वेळेस आतिशला आणि आदित्य या दोघंही बॅटरला मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये तब्बल 48 धावा या दोन्ही बॅटरने पूर्ण केल्या आणि त्याचमुळे न्यू गोल्डन बावधान हा संघ इथे विजयी झाला होता. हा चेंडू देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट वरतून चेंडू ब्रश झाला. यष्टीरक्षक स्वतः प्रयत्नशील होते परंतु तिथे झेल होऊ शकला नाही. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. 2 बॅटर बाद इथे झालेत. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा झाल्यात. उरलेत 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 27 धावेंची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 27 धावा. बारा चेंडू आणि 27 धावेंची गरज आहे. चला वेळ थोडासा वाचवायचा आहे कारण आपल्याला दिवसभरामध्ये 6 मॅच कव्हर करायच्या आहेत. ही दुसरीच मॅच आहे आणि आतापर्यंत जवळपास 12:30 वाजलेले आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा. प्रत्येक संघाला आपण संधी लीग फॉर्मॅटनुसार दिलेली आहे त्यामुळे कुठल्याही संघावरती अन्याय होता कामा नये. प्रत्येक संघाला तेवढ्याच ओव्हरच्या मॅचेस खेळायच्या आहेत. फ्लड लाईट मध्ये कुठलाही सामना होणार नाहीये. सनलाईट मध्येच तुम्हाला सगळे मॅचेस कव्हर करायचे आहेत त्यामुळे वेळ वाचवा. षटक क्रमांक 3 षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आमंत्रित केले जाते ज्यांनी पहिलं षटक या इनिंगचं हाताळलं आणि गोलंदाजी मार्क वरती मुकुंद यांना आमंत्रित केलं जात आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु उजव्या यष्टीच्या फार बाहेर चेंडू गेला आणि पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. अतिरिक्त धावा. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती डबल 44 धावा. इथे देखील फटका फसतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. प्रयत्न तर सुरेख केलाय परंतु झेल मात्र होऊ शकत नाहीये. झेल घेणं थोडंसं अवघडच होतं कारण फार दूरवरचं अंतर गाठायचं आणि त्यानंतर त्या चेंडूवरती नियंत्रण मिळवणं हे फार अवघड आहे. रबर बॉलला इथे अडवणं हे देखील फार मोठं कौशल्याचं काम आहे. झेल टिपणं देखील. मी मगाशी देखील सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही अगदी सॉफ्ट हँडचा वापर कराल त्यावेळेस तो चेंडू हातामध्ये कदाचित विसावू शकतो परंतु या प्रयत्नामध्ये तुम्हाला नियंत्रण मिळवणं देखील फार गरजेचं आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 46. पुन्हा एकदा इष्टा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र सौरभ यांचं क्षेत्ररक्षण काहीच खराब आहे. बॉल हातातून निसटतोय आणि सीमारेषा देखील ओलांडतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. येईल पुन्हा एकदा चौकार. 4 धावा.
4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 बॅटर बाद 50 धावा. अजूनही 19 धावेंची 20 धावेंची अजूनही गरज आहे. इथे मात्र आपटलेला चेंडू बॅटरच्या अगदी डोक्यावरून तिथे मार्गस्थ होतोय. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय आणि त्याचबरोबर फर्स्ट बाउन्स इशारा आहे. अतिरिक्त धावेने होणारी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 51. 2 बॅटर बाद 51 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही विजयासाठी 19 धावेंची गरज आहे. 10 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र तो प्रयत्न फसतोय. विकेटचे इथे पतन होईल की नाही पंच इथे कळवतील. मला वाटतं बॅटर इथे बाद आहे. फर्स्ट बाउन्स होता तो वाईट बॉल होता त्यामुळे इथे बॅटर बाद असणार आहे. बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय आणि कॅच आउट. इथे बॅटर होत आहेत. कालेकर इथे बाद होत आहे. एक मोठी विकेट इथे प्राप्त केली जाते. विकेटचं पतन. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. कृष्णा कालेकर इथे बाद होत आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन. सुमित बोडके संघाचे संघनायक आहेत. कॅप्टन आहेत. वाटतं काहीशी दुखापत आहे. लिगामेंटचा काहीसा प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथे रनर अलाउड केलाय. समोरच्या टीमने देखील ते सहकार्य केलंय. त्यांचा देखील विशेष आभार. भरे लवळे संघाने देखील केलेले सहकार्य आहे. सुमित यांच्यासाठी रनर त्या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केला आहे. बघूया सुमित आपल्या संघासाठी संघनायक कशा प्रकारे कामगिरी करतील कारण संघ काहीच अडचणीत आहे. 9 चेंडू आणि 19 धावा. इथे मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक वेगात येतील. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 53. अजूनही 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला मुकुंद यांची पाहायला मिळाली. 23 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. 10 चेंडूंमध्ये 2 विकेट देखील त्यांनी महत्त्वपूर्ण प्राप्त केल्यात. त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रवीण साठे आणि कृष्णा कालेकर या 2 महत्त्वपूर्ण विकेट मुकुंद यांनी प्राप्त केल्यात. पुढचा चेंडू इथे देखील सफल झाले आणि त्यानंतर वाईल्ड लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. या धावा देखील फार गरजेच्या आहेत. म्हणजे एखादा मोठा फटका आला नाही तरी देखील आता संघाला गरज आहे. तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. मॅच अजूनही कुठेही दूर गेलेली नाही. तुम्हाला सिंगल डबल जरी धावा मिळाल्या तरी सुद्धा ते लक्ष्य साध्य होऊ शकतं आणि तोच प्रयत्न इथे संघनायक सुमित इथे करतात आणि त्याचा फायदा संघाला देखील होतोय. धावसंख्या 55 आहे. अजूनही विजयासाठी एकूण 15 धावेंची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा हा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. इथे फुल टॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावेंसाठी. धन्यवाद. मॅच क्रमांक 3 चा आपण इथे कॉल करतोय. न्यू गोल्डन बावधन संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 घोटावडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच स्टेज जवळ यायचंय. न्यू गोल्डन बावधन संघाचे संघनायक आहेत. स्टार 11 घोटावडे संघ आलेला आहे. आपले कॅप्टन लगेच इथे व्यासपीठासमोर या. आपण टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. चला न्यू गोल्डन बावधन संघाचे संघनायक आलेले आहेत. स्टार 11 घोटावडे कॅप्टन. येस. चला न्यू गोल्डन बावधन संघाचे संघनायक आणि टॉस इथे संपन्न केला जाईल.
मॅच अगदी आपण पाहिलं तर रोमहर्षक आहे. काय बॅटिंग केली आहे सुमित यांनी. 3 चेंडू खेळले आणि 3 चेंडूंमध्ये 10 धावा, निर्णायक 10 धावा इथे पूर्ण केल्यात. पायाला झालेली दुखापत, परंतु ती दुखापत विसरून आपल्या संघासाठी जे कर्णधारपद भूषवलंय, साजेशी कामगिरी त्यांच्याकडून होते. शेवटचे 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूंमध्ये 9 धाबींची अजूनही गरज आहे. शेवटचं षटक इथे गोलंदाजी मार्कवरती धनंजय, ज्यांनी बॅटिंग अप्रतिम केली आहे. बघूया 6 चेंडूंमध्ये त्या 9 धावा ते डिफेंड करतील का. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय निलेश आणि त्याचबरोबरीने सुमित, ही जोडी या धावा पूर्ण करतील का. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 9 धावा विजयाचं समीकरण आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे सजवलं जातंय. यष्टीरक्षक, त्याचबरोबर शॉर्ट थर्ड, त्याचबरोबर डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज मात्र चुकतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषा पार, येईल चौकार 4 धाव्यांसाठी. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तीच चुकी करतील आणि पुन्हा एकदा रिझल्ट मात्र सेम येतोय. कधी मिड ऑफ, कधी लॉंग ऑफ, तर कधी लॉंग ऑन. बॉल मात्र सीमारेषा पार, येतोय चौकार 4 धावा. धन्यवाद. दोन्ही झेल जवळपास झाले असते, परंतु गोलंदाजीची चूक इथे म्हणता येणार नाही. फलंदाजाचं नशीब चांगलं आहे आणि जो अपडबार शॉट आहे आणि त्या शॉटमध्येच आलेले आहे 2 चौकार. पुन्हा मात्र आता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कोण म्हणतंय उशीर झालाय, इथे उशीर नाही तर मॅच फिनिश करणारी इनिंग इथे निलेश यांच्या बॅटमधून 2 चौकारानंतर आलेला षटकार. मॅच विनिंग इनिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्याच मॅचमध्ये इथे हडशी संघाने देखील बाजी मारली आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर भरे लवळे संघाने देखील केलेली सुरेख अशी कामगिरी, त्यांना देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच म्हणजे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण देऊया आणि दुसऱ्या मॅचचा देखील. पहिल्या मॅचमध्ये न्यू गोल्डन बावधन या संघाकडून आघाडीचा बॅटर, त्याचबरोबर आघाडीचा गोलंदाज, एक अष्टपैलू कामगिरी इथे आतिश कुंभार. तर दुसऱ्या मॅचमध्ये देखील तितक्याच शैलीदार पद्धतीने अगदी अष्टपैलू कामगिरी करणारा कृष्णा कालेकर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी दोन्ही खेळाडूंना विनंती करेल, आपण व्यासपीठासमोर या. आपण दोन्ही खेळाडूंना मॅन ऑफ द मॅचचा इथे किताब देऊन सन्मानित करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे किताब देतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आतिश कुंभार यांना आपण लगेच इथे मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करतोय. मुळशी करंडक 2025 आयोजित भव्य दिव्य अशी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील आकर्षक असं चषक इथे देऊन आपण सन्मानित करतोय.